योग्य ते घेणं, ते विवेक प्रकरण पाहिजे. आणखीन त्यातलं पहिलं विवेक प्रकरण पूर्ण झालं आपलं. पहिल्या विवेक प्रकरणात दुसऱ्या विवेक प्रकरणाबद्दल थोडीशी माहिती येऊन गेलेली आहे. दुसरं आहे महाभूत विवेक. आता महाभूत विवेक याच्यात कशासाठी आपण पंचमहाभूत थोडक्यात आपण पाहिली होती, पण एवढं एक प्रकरण लिहिण्यासाठी काय आवश्यक होतं, तर प्रत्येक पदार्थ सृष्टीत निर्माण झालेला आहे असं पण म्हणतो. आपल्याला तो खरा वाटतो, आणि जो पदार्थ दिसतोय आपल्याला, जो इंद्रियांनी आपल्या कळतो, ते सगळे पदार्थ पंचभौतिक आहेत. आपला देह जो आहे, जरी आपण अष्टधा प्रकृतीचे असलो तरी देखील हा जो अन्नमय कोश ज्याला म्हणतात, किंवा स्थूल देह जो म्हणतात, अस्थि मांसांचं शरीर जे आहे, तर ते बाकीच्या जडसृष्टीप्रमाणेच पंचभौतिकच आहे. सोपं उदाहरण आहे की जेव्हा जीव जातो, तर तेव्हा तो अस्थि मांसांचा देह तिथे पडलेला असतो, पण तिथे तो जिवंत आहे असं कोणीही म्हणत नाही. त्याला प्रइत प्रेत असं म्हणतात, म्हणजे ज्याच्यातनं निघून गेलेलं आहे असं आहे ते. शिर्यत इति म्हणून शरीर जे आहे तर त्याचं शव होतं. आणि हे सगळं जे आहे तर ते म्हणजे पंचभौतिक आहे, इंद्रियांना कळताय आपल्याला. मग जे इंद्रियांना कळताय ते जर का पंचभौतिक आहे, आणि आपल्याला त्याच्या पलीकडलं ज्याच्या अधिष्ठानावरती हे पंचभौतिक जग भासताय त्या तत्वापर्यंत जर का पोचायचं आहे, तर जे बाजूला सारायचं आहे त्याचं स्वरूप जाणून घेणं जरुरीच आहे. कुठचीही गोष्ट जेव्हा आपल्याला नको म्हणून सांगितली जाते, तर तेव्हा त्याचं कारण आपण शोधतो. लहान मुलांना देखील जेव्हा आपण ही गोष्ट करू नको म्हणून सांगतो, मुलं कारण विचारतात, का नाही करायची, काय होईल. आणखीन माझा तरी अनुभव असा आहे की लहान मुलांना जर का त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर दिलं, तर त्यांना ते पटतं. म्हणजे मी सांगते म्हणून अशा पद्धतीने केलं तर हट्टी होतात, नाही त्यांना पटत ते. पण जर का त्यांना लॉजिकल कारण सांगितलं तर त्यांना पटतं, ते करत नाहीत. तसंच हे आहे की पंचमहाभूतांचं स्वरूप आपल्याला जर का कळलं, तर ती 5 महाभूत बाजूला सारणं आपल्याला सोपं पडतं. यासाठी हे महाभूत विवेकात संपूर्ण सृष्टीतल्या 5 महाभूतांचं स्वरूप सांगितलेलं आहे. काही अडचण आहे का? कोणी बोलताय का? मला आवाज येतोय मधनच. नाही, तुम्ही सुरू ठेवा मावशी. मी कोणी असेल अनम्यूट तर मी म्यूट करते इथून. बरं बरं, ठीक आहे. म्हणून आता ह्या सृष्टीला आपल्याला बाजूला करायचं आहे. बाजूला करायचं आहे म्हणजे आपण ती काही ॲटम बॉम्ब लावून नष्ट करू शकत नाही आहोत, तर ती असताना ती खरी नाही हा निश्चय करायचा आहे. का नाही खरी? कारण ती पंचभौतिक आहे. मग पंचभौतिक आहे म्हणजे खरी नाही कशावरनं, प्रश्न येईल की नाही. त्याच्यासाठी पंचमहाभूत कशी उत्पन्न झाली याचा विचार करायला लागतो. त्याला सृष्टीच्या बद्दल अनेक वाद सांगितले जातात. वाद म्हणजे विचाराची पद्धत. वाद विवाद म्हणतो आपण तशा पद्धतीचा नाहीये. वाद शब्द जो आहे तर तो विचाराची पद्धत ह्या अर्थी आहे, ते मत आहे. आणि आपण जे सर्वसाधारणपणे स्वीकारतो तो विवर्तवाद स्वीकारतो, मायावाद, ईश्वर कारणवाद, दृष्टीसृष्टीवाद, आरंभवाद, परिणामवाद, अनेक वाद आहेत. मी सांगते म्हणजे काय, मला बरेच माहिती आहे, ते कळायला हवं यासाठी सांगतेय. पण आपण जो स्वीकारतो तो सर्वसाधारणपणे विवर्तवाद आहे. अजातवाद हा खरा आहे. अजातवाद म्हणजे जग झालेलं नाही. मांडुक्य कारिकेत आहे, न कश्चित जायते जीवो संभवोस्य न विद्यते. जीव म्हणून काही जन्माला आलेला नाही, जग म्हणून काही झालेलं नाही, आणखी त्याचा संभव सुद्धा नाही होण्याचा, म्हणून गौडपादाचार्य सांगतात. गौडपादाचार्य म्हणजे शंकराचार्यांचे आजी गुरु. त्यांच्या कारिका हे पहिलं शास्त्र ग्रंथ समजण्यात येतो, ज्याच्यात त्यांनी मांडुक्य उपनिषदावरती काही जवळजवळ 3 प्रकरणं पूर्णपणे कारिकांची आहेत मांडुक्यामध्ये. आणखीन प्रत्यक्ष उपनिषदावरती देखील त्यांच्या कारिका आहेत. कारिका म्हणजे
एक्सप्लेनेटरी श्लोक, स्पष्टीकरणात्मक श्लोक आहेत. आता ह्या कारिका देखील सांगतायत की जग झालेलं नाही. मग आम्हाला दिसतंय, का दिसतंय याचा विचार करायला लागतो. इथे रज्जू सर्पाचं नेहमीच आपलं उदाहरण घेतलेलं बरं. खेड्यात राहणाऱ्यांना हा अनुभव नेहमी येतो. शहरात राहणाऱ्यांचा मला कठीण आहे जरा, हा प्रत्यक्ष नसेल पण बाकी भ्रम दिसतातच. त्याचा विचार त्याच पद्धतीने करावा की समजा संध्याकाळची वेळ आहे, बाहेरनं येत असताना साप दिसला. आता घराच्या जवळ जंगल आहे, साप बिन नेहमी असतातच. तर साप दिसला मला, मी घाबरले, जरा ओरडाआरडा केला. लोक आले, टॉर्च आणली, काठी आणली, साप मी ओरडल्यामुळे. आणखीन पाहिलं तर साप नव्हता, ती दोरी होती. त्याच्यावरती जेव्हा प्रकाश टाकला तेव्हा लक्षात आलं की ते साप नाहीये, दोरी आहे. मग मला सापाचा भास का झाला? बरं, मला एकटीला झाला असं नाही, तर जे लोक आले होते बघायला त्यांना देखील हो खरंच साप आहे, काळा दिसतोय, नाग आहे बहुतेक वगैरे, तेही म्हणायला लागले. का भ्रम झाला हा? याला कारण असं आहे की मला ती जस दोरी पडली होती तिथे, समर्थांचं आहे की काटकीवरी सर्प देखील एके ओळखली एक भ्याला. काटकीवरती दिसतं, काहीही तशा आकाराचं असलं त्याच्यावरती काही भ्रम होऊ शकतात. साम्य असलं की भ्रम व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तो जो मला दिसला तर त्याचं कारण काय त्याच्या मागे? तर मला त्या दोरीचं स्वरूप कळलं नव्हतं, दोरीचं मला ज्ञान नव्हतं. काहीतरी आहे एवढं मला कळलं होतं, तिथे काहीतरी लांबट एक पडलेलं आहे. आणखीन मग माझ्या कल्पनेतनं त्या दोरीवरती मी सर्प निर्माण केला, म्हणूया अनिर्वचनीय निर्माण केला. अनिर्वचनीय निर्माण केला म्हणजे काय? याच्यात तो सर्प कसा निर्माण होतो ह्याच्याबद्दल प्रत्येक मतवादी, म्हणजे मतवादी म्हणण्यापेक्षा प्रत्येक दर्शन, सांख्य, योग वगैरे जे आहेत किंवा न्याय, वैशेषिक, प्रत्येकाचं आपापले एक्सप्लेनेशन आहे. वेदांताचं जे एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे आपण त्या बाकीच्या ह्याच्यात जायला काही कारण नाहीये, उगाच ती माथे फोड आहे, त्याला ख्याती म्हणतात एवढंच सांगते. पण वेदांत जे त्याचं एक्सप्लेनेशन देतो ती अनिर्वचनीय ख्याती असं त्याचं नाव आहे. अनिर्वचनीय म्हणजे जे सांगता येत नाही ते. आज त्याच्याबद्दल थोडस मी बोलले होते, आता थोडं आपण डिटेलमध्ये जाऊया. का नाही सांगता येत? जो पदार्थ सत असतो, सत म्हणजे जे कायम आहे, त्रिकाला बाधित आहे, भूतकाळात पण आहे, आत्ता पण आहे, भविष्य काळात पण आहे, असं जे आहे, जे नाही असं कधीही नाही, त्याला त्रिकाला बाधित, त्याला सत म्हणतात. आणि असं फक्त ब्रह्मतत्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त असं त्रिकाला बाधित कधीही न जाणार एकही तत्व नाही. मग हे जग जे आहे तर ते असं आहे का? ब्रह्माच्या लक्षणांशी जुळताय का? नाही जुळत. कधीतरी जग नव्हतं, आज आहे. कधीतरी प्रलय होणार आहे, कधीतरी जाणार आहे ते. आज माझा देह दिसतोय, 75 वर्षापूर्वी नव्हता. आणखीन काय किती काळानंतर माहित नाही, तो नसणार आहे. म्हणजे आदौ अंतौ च यन् नास्ति वर्तमानेपि तत्तथा. परत कारिकाही सांगते गौडपादाचार्यांची. आदौ अंतौ म्हणजे आधी आणखीन नंतर, यन् नास्ति जे नाहीये ते आज जरी दिसत असलं तरी ते नसण्यातच जमा आहे, म्हणून ते सांगतायत. तसा हा देह काय, हे जग काय, आधी नव्हतं, पुढे नसणार आहे, आत्ता दिसलं तरी ते नसल्यात जमा आहे. म्हणजे हे जग जे आहे हे त्रिकाला बाधित नाही, हे त्याच्यावरून आपल्याला कळतं. बरं, मग असत आहे का? असत म्हणजे ज्याला अस्तित्वच नाहीये, त्याला उत्तर नेहमी हे उदाहरण वेदांतात वंध्यापुत्र, सशाचं शिंग, आकाशाचं फूल वगैरे अशा पद्धतीची उदाहरणं दिली जातात. वंध्या स्त्रीला पुत्र हे कल्पनाच नाहीये, कारण वंध्या ह्याचा अर्थच मुळात मूल नसणं हा आहे. तर तिचा पुत्र
हे कसं काय शक्य आहे? ज्याला कधीही अस्तित्व नाही त्याला असत असं नाव. मग जग असत आहे का? अजिबात नाहीये. आपल्याला ते दिसतं, आपल्यावरती त्याचे परिणाम होतात. सत्य आहे असं आपल्याला वाटतं. माझा देह तर नक्की सत्य आहे, मला तो जायला नको असतो, पण कधीतरी जाणार आहे हे लक्षात घ्यायला लागतं आपल्याला. आणि असं असलं तरी जग ह्याचा अर्थ कसा आहे तर सतच्या लक्षणांची जुळत नाही, म्हणजे सत विलक्षण आहे, असतच्या लक्षणांची जुळत नाही. कारण ते मला दिसत आहे म्हणजे ते असत विलक्षण आहे, म्हणून ते अनिर्वचनीय आहे. आणि जे अनिर्वचनीय आहे त्यालाच मिथ्या असा शब्द आहे, त्यालाच बाधयोग्य असं म्हणतात. बाधयोग्य म्हणजे ते नाहीये असा निश्चय असणं आपला. मृगजळाचा आपण बाध जसा करतो, मृगजळ आहे की कळलं की बाध होतो त्याचा, म्हणजे दिसत असलं तरी त्याची मजा घेतो आपण, पण त्याचा आपल्याला पाणी प्यायला जात नाही, शेतीला झाडांना घालायला जात नाही त्यातलं पाणी कितीही जरी असलं तरी. तसं जगाकडनं अपेक्षा बंद होतात हा जेव्हा निश्चय होतो. आणि हा निश्चय करण्यासाठी हा महाभूत विवेक फार उपयोगी पडतो. महाभूत जी आहेत तर हे रज्जूवरचा सर्प, सॉरी, मुख्य राहिलं की हे अनिर्वचनीय सांगितलं, पण रज्जूवरचा मग सर्प निर्माण कसा झाला? मगाशी मी म्हंटल की त्याला का दिसला मला, तर मला मूळ दोरीचं ज्ञान नव्हतं म्हणून. म्हणजे याचा अर्थ की त्या दोरीवरती सर्प दिसला, याचा अर्थ तिथे दोरी हे अधिष्ठान आहे असं म्हणतात, आणि सर्प हा अध्यस्त आहे म्हणतात. अधिष्ठान म्हणजे त्याचा आश्रय आहे, आधार आहे, ज्याच्यावरती भ्रम होतो, ती सत्य वस्तू आहे. आता असं म्हणाल की दोरी पण जगातली आहे, ती मिथ्या आहे, पण दोरीनी उपहित चैतन्यावरती भ्रम होतो. उपहित म्हणजे दोरीनी व्यापलेलं जे चैतन्य आहे, ब्रह्मचैतन्य संपूर्ण सगळीकडे व्यापून आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या देहात जेवढं ब्रह्मचैतन्य आहे त्याला आपण आत्मा म्हणतो, आत्मचैतन्य म्हणतो, जीव चैतन्य म्हणतो. तर तसं त्या दोरींनी उपहित म्हणजे वेगळं पाडलेलं तेवढंच जे चैतन्य आहे त्याच्यावरती खरं तर अध्यास होत असतो. पण तरी देखील बोलायची पद्धत आपल्याला सोपं जावं म्हणून दरवेळी काही आपण चैतन्यावरती असं म्हणत बसत नाही. तर दोरी हे तिथे अधिष्ठान आहे असं आपण म्हणतो. आणि ह्या दोरीच्या अधिष्ठानावरती मला सर्प दिसला, पण कोणाला एखादी काठी पडलेली दिसेल, कोणाला पाणी सांडल्यासारखं वाटेल, कोणाला काही वाटेल, जमिनीला तडा गेलाय वाटेल, उन्हाळ्याच्या दिवसात काही वाटू शकतं, पण खरं स्वरूप कळत नाही, म्हणून हे वेगवेगळे भ्रम होतात. म्हणतात ते एक फार छान सांगतात की 2+2 ह्याचं उत्तर फक्त एकच बरोबर आहे, बाकीची जी सगळी उत्तर आहेत ती चुकीची आहेत, ती भ्रमात्मक आहे. तसं दोरीचं स्वरूप जे आहे ते दोरी हे एकच उत्तर बरोबर आहे, बाकीचे जे काय त्याच्याबद्दल आपल्याला वाटतं ते सगळेच्या सगळे भ्रम आहेत. आणखीन भ्रम आहेत म्हणजे ते बाजूला करायचं आहे, सत्य स्वरूप जाणून घ्यायचं आहे. हे जे मूळ ह्याचं ज्ञान नाही, ज्ञान का नव्हतं तर पुरेसा प्रकाश नव्हता, पण पूर्ण अंधार पण नव्हता. पूर्ण जर का अंधार असता तर मला ती दोरी दिसलीच नसती, पूर्ण प्रकाश असता तर दोरी ह्या स्वरूपात दिसली असती. पण पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, अंधुक उजेड आहे, त्यामुळे तिथे काहीतरी पडलाय असं मला दिसत. काहीतरी पडलाय म्हणजे इदंता, हे ते असं काहीतरी तिथे पडलाय. मग हा जो इदम अंश म्हणतात हा सामान्य अंश आहे. प्रत्येक गोष्टीला आपण इदम 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 म्हणतो, म्हणजे हे भांड, हा मोबाईल, हा ग्रंथ, अशा पद्धतीने आपण बोलत जातो. हे घर, हा हात, सगळ्याच्या मागे ही इदंता असा संस्कृत हा शब्द आहे. हेपणा, असणेपणा, हा प्रत्येक गोष्टीच्या मागे आहे. आणखीन हा सामान्य आहे. ती इदंता जी आहे तर ती जशी त्या रज्जूमध्ये आहे तसाच हा सर्प म्हणून सर्पामध्ये पण उतरली. हा आहेपणा जो आहे तो सतचा आविष्कार आहे.
सच्चित आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे, आपण पाहिलेलं आहे ते. तर सतचा आविष्कार हा आहेपणा आहे. दोरी आहेच्या ऐवजी मला फक्त सर्प आहे असं वाटतं. म्हणजे आहेपणा जो आहे तो कायम आहे, पण त्याचं विशेष स्वरूप जे आहे हे सामान्य स्वरूप झालं. आहेपणा, ऐदंता, काहीतरी आहे, हे सामान्य स्वरूप झाले असणेपणाचं. पण काय आहे हे जे विशेष ज्ञान आहे, तर तिथे घोटाळा झाला. आणि हा जो घोटाळा आहे ह्याला अध्यास असं नाव. जे जिथे नाही ते तिथे भासणं म्हणजे अध्यास. तिथे सर्प नसताना मला तिथे सर्प भासला म्हणजे मला त्या दोरीवरती सर्पाचा अध्यास झाला. तसा ब्रह्मावरती ह्या जगाचा अध्यास होतो. पण त्या अध्यासाच्या मागे सत नावाचं तत्व आहे आणि ते तत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हा सतत विचार आपल्याला आहे आणि त्याच्यासाठी हे महाभूत जी आहेत ती जाणून घ्यायची. पहिलाच श्लोक सांगतोय की सदद्वैतम श्रुतम यत्तत् पंचभूत विवेकतः बुद्धुं शक्यं ततो भूत पंचकम प्रविविच्यते. म्हणजे सत तत्व जे सांगितलेलं आहे उपनिषदात, श्रुतम म्हणजे श्रुतीमध्ये, तर ते पंचमहाभूतांच्या विवेकाने जाणणं शक्य आहे. म्हणून आता पंचभूतांचं विवेचन करू, हा पहिलाच श्लोक आपल्याला सांगतोय. म्हणजे पंचभूतांच्या विवेचनाच्या मागचं जे कारण आहे, कशासाठी आम्ही हे सांगतोय, हे इथे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे आपला जो एम आहे, जे आपलं ध्येय आहे, ते इथे पहिल्यांदाच त्याने दाखवलंय. म्हणजे पंचभूत जरी पूर्ण सांगितली तरी सतत विचार जो आहे आपला, तो आपल्याला त्याच्या मार्फत सत तत्व जाणायचं आहे, हा आहे. मग आता विवेचनाला त्यांनी गुणांनी सुरुवात केली. 5 महाभूत आहेत, त्याचे 5 प्रत्येकाचे गुण आहेत. आपण पाहिलं होतं तेव्हा की आधी तन्मात्रा निर्माण झाल्या. तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 महाभूतांचे 5 गुण आहेत. आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श, तेजाचा रूप, जलाचा रस, आणखीन पृथ्वी तत्वाचा गंध, असे 5 हे गुण सांगितलेले आहेत. या गुणांच्या मध्ये आता हे कशा पद्धतीने आहेत, मुळात हे जे फक्त गुण होते, आकाशाचा शब्द गुण आहे. आकाशापासून वायू निर्माण झालाय. मग वायूमध्ये शब्द हा गुण उतरतो. कार्याचे गुण कारणात उतरतात असा नियम आहे. म्हणून वायूचा शब्द हा गुण जो आहे, तर तो आकाशाचा शब्द हा गुण जो आहे तो वायूमध्ये उतरतो. वायूचा स्वतःचा गुण जो स्पर्श आहे तो पण तिथे आहे. म्हणजे आकाशात 1 गुण आहे, वायूत 2 गुण आहे. ऍक्च्युली ह्याच्यात आकाशात त्याच्याही कार्याचे गुण म्हणजे ब्रह्माचे आणि मायेचे पण उतरतात, पण तो विचार आपल्याला पुढे आहे, तोही येईलच. वायूचे गुण काय आहे, तर स्पर्श आहे. त्याच्यानंतर अग्नी, तेजाचं, तिथेही शब्दही आहे, स्पर्शही आहे. आपल्याला माहिती उष्ण स्पर्श आहे त्याचा. आणखीन त्याचं स्वतःचं रूप, हाही गुण आहे. रूप म्हणजे आकार, आपण तोही विचार केलेला आहे की आकाराला अनेक कणांचं काहीतरी बनतं, आणखीन त्या आकाराला येतं, मग आपल्याला त्याचं ज्ञान होतं. त्या तेजापासून आप म्हणजे जल म्हणजे पाणी हे निर्माण झालं. मग त्याच्यात देखील पहिल्या 4 भूतांचे 3 भूतांचे गुण, आणखीन त्याचा स्वतःचा रस हा गुण, हे सगळे जे आहे, तर त्याच्यानंतर पुढे पृथ्वी निर्माण झाली जलाची. पृथ्वीमध्ये 5 गुण आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि तिचा स्वतःचा गंध, असे सगळे हे आहेत. हे संपूर्ण पंचीकरणाचं म्हणजे 5 महाभूतांच्या बद्दल दासबोधात खूप डिटेल अगदी विवेचन आहे. ते जर का पाहिलं तर लक्षात येईल. आता हे कारणाचे सगळे गुण कार्यात आलेले आहेत. मग आपण सूक्ष्मदेहाचा पण थोडासा विचार केला होता. ज्ञानेंद्रिय जी आहेत, तर ती ज्ञानेंद्रिय आपण विवेकात पाहिलं होतं की एकेका भूतापासून एक ज्ञानेंद्रिय उत्पन्न झालेलं आहे.
ती ज्ञानेंद्रिय आता सांगतात त्यांची कार्य, स्थान वगैरे हे प्रत्येक गोष्टीचा विचार इथे सांगितलेला आहे. पंचमहाभूतांची इंद्रिय बनलेली आहेत, म्हणजे इंद्रिय पंचमहाभूतांप्रमाणे जड आहे हा विचार सांगितला नसला तरी आपण हा लक्षात घ्यायचा आहे. कारण आता आपला महाभूत विवेक चाललाय, त्याच्या अधिष्ठानावरती नजर ठेवायची आपल्याला. आणखीन ती नजर ठेवत असताना मग ह्या गुणांचे सगळा विचार करायचा. मग हे इंद्रिय शब्द कुठली नेत्र, चक्षु, त्वचा वगैरे ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत, तर ती ज्ञानेंद्रिय सूक्ष्म असतात. ही जे आपल्याला दिसतात, हात पाय वगैरे कर्मेंद्रिय, डोळे, नाक, रसना, हे सगळे जे आहेत दिसणारी ज्ञानेंद्रिय ही स्थूल आहेत. आणि ही स्थूल जी आहेत तर त्याच्या मागे सूक्ष्म ज्ञानेंद्रिय जी आहेत ती आहेत. स्थूल ज्ञानेंद्रिय दिसली तरी त्यांना काम करायची शक्ती असते असं नाही. आपल्याला माहितीये की आता जसं वय होतं तसं कानाला ऐकायला कमी यायला लागतं, डोळ्यांना दिसायला कमी लागतं, हे एक एक प्रॉब्लेम यायला लागतात. कोणी जन्मतःच तसे असतात. म्हणजे स्थूल इंद्रिय जरी दिसली, कान जरी आहेत जागेवरती दिसले, तरी देखील अजिबात ऐकू येत नाही. मूक बधीर वगैरे हे म्हणतो ना, ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांना बोलायला येत नाही. माणूस सगळं जे बोलणं वगैरे शिकतो ते ऐकून ऐकून शिकत असतो, पण ऐकू येत नसल्यामुळे बोलायलाही त्यांना नीट येत नाही. हल्ली बरीचशी सुधारणा झालेली आहे त्याच्याबद्दल, आणखीन शिकवतात त्यांना बोलायलाही, पण तरी त्यांचे उच्चार आणि ज्यांना ऐकू येतं त्यांचे उच्चार ह्याच्यात फरक पडतो. म्हणजे जरी हे स्थूल कान दिसत असले तरी त्यातलं आतलं इंद्रिय जर का कार्यक्षम नसलं तर ऐकू येत नाही. म्हणजे इंद्रिय वेगळं आहे आणि हे स्थूल जे इंद्रिय दिसत आहेत ती वेगळी आहे. आतमध्ये जी सूक्ष्म इंद्रिय आहेत तर ती अपंचीकृत पंचमहाभूतांची बनलेली आहे. आपण ते पाहिलं होतं की अपंचीकृत पंचमहाभूतांचं सूक्ष्म शरीर बनतं, ज्याच्यात ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय ही आहेत. ही सगळी इंद्रिय सूक्ष्म अपंचीकृत महाभूतांची असल्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, कुठल्याही इंद्रियांनी ती जाणवत नाहीत, कारण ती अत्यंत सूक्ष्म असतात. पण तरी देखील त्याचा प्रेझेन्स आपण तर्काने जाणू शकतो की ज्या अर्थी ह्याला ऐकू येत नाहीये त्या अर्थी त्याचं कर्णेंद्रिय योग्य पद्धतीने काम करत नाहीये. आता कानाची जी देवता आहे, प्रत्येक ठिकाणी देवता पण सांगितलेली आहे, दिशा आहे, आणि तिचा अनुग्रह नाही अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. इथे अॅनाटॉमी, फिजिओलॉजी वगैरेचा विचार करायचा नाही, म्हणजे शरीरशास्त्र वगैरे ह्याचा विचार करायचा नाही. हे जे शास्त्र आहे हे आणखीन फिजिक्स, केमिस्ट्री, शरीरशास्त्र हे सगळं जे आहे तर ते एकमेकांच्या जर का आपण त्यांची सांगड घालायचा प्रयत्न केला तर गोंधळच होण्याचा संभव असतो. पूर्ण सांगड कधीच घालता येत नाही आपल्याला. काही काही आपल्याला मिळतात त्यातली सिमिलर पॉइंट्स, पण संपूर्ण आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे 2 शास्त्र वेगळी ठेवणं हे जास्त बरं पडतं. मग आता डोळा हा आपल्याला दिसतो, त्याच्या आतलं जे इंद्रिय आहे त्याला चक्षु असं म्हणतात. कर्ण म्हणतात. कान जो आहे त्याच्या आतमध्ये जे आहे ते कर्ण आहे, ते अत्यंत सूक्ष्म असतं म्हणून ते कळत नाही. म्हणून ज्ञान करून देणारं चक्षु हे ज्ञानेंद्रिय आहे जे डोळ्याच्या असतं. डोळ्याच्या मागे तो चक्षु असल्यामुळे डोळ्यांना दिसतं. आणखीन ही समजा मी डोळे मिटले तरी मला दिसतं की नाही? दिसतं. मानस प्रतिमा म्हणून ज्या काही आहेत तर त्या असतात. आता जेव्हा घर बांधलं, घराचा प्लॅन काढला, प्लॅन काढल्यानंतर ती खोली केवढी असेल, कशी दिसेल हे चक्षुंच्या समोर अंदाज आला का? आला. कारण मानस प्रतिमा तयार होती. आणि मानस प्रतिमा जी आहे तर ती ज्या अर्थी मला दिसते त्या अर्थी डोळे बंद केल्यावरही जर का दिसत असली, वस्तू समोर नसताना मानस प्रतिमा जर का दिसत असली, मी रामाचं नाम घेतलं जर का, तर रामाची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर येते.
जरी प्रत्यक्ष समोर नसली तरी काय येते, ती मानस प्रतिमा आहे. आणखीन ती जाणणारा चक्षु आहे, इंद्रिय जे सूक्ष्म आहे. म्हणून ज्ञानेंद्रिय जी आहेत ती बाहेरचाही विषय जाणतात, आणखीन आतला विषयही जाणतात. आवाज ब्रेक होतोय. मला वाटतंय हे बंद करू का व्हिडिओ? नाही मावशी, येतोय आवाज. त्यांच्याकडे इंटरनेटचा इश्यू असेल कदाचित. नाही, नाहीतर मला जर का 1 मिनिट तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा, मी थोडं बदलते सेटिंग. ऐकू येत आहे आता? स्पष्ट येत अशा आहे? हा, हो हो, व्यवस्थित ऐकू येते. गुड. तेव्हा आपण बघत होतो की जी इंद्रिय आहेत, तर इंद्रिय, खरी जी इंद्रिय ती सूक्ष्म असतात, आणि जी स्थूल इंद्रिय आहेत तर त्याच्या मागे ती असतात, ती शक्तिरूपानी असतात असं आपण म्हणू शकतो. आणखीन स्थूल इंद्रिय केवळ साधनाचं काम करतात. करण असं म्हणतात. करण म्हणजे साधन, अंतःकरण म्हणजे आतलं साधन. मन जे आहे, आता पुढे 5 कर्मेंद्रिय पण आहेत, तीही तशीच आहेत. हात पाय वगैरे प्रत्येकात ती सूक्ष्म इंद्रिय आहेतच त्याची. आणि ह्या 10 इंद्रियांचा जो अध्यक्ष आहे त्याला मन असं म्हणतात. मन म्हणजे अंतःकरण, अंत म्हणजे आतलं, आणि करण म्हणजे इंद्रिय. जे आतलं इंद्रिय आहे ते ह्या 10 इंद्रियांचा राजा आहे, मनाला नेहमी. त्यामुळे अशा पद्धतीने इंद्रियाध्यक्ष असं नाव आहे. आणखीन ते मन काय करतं, कुठे राहतं, ते हृदयात राहतं असं म्हणण्यात येतं. आणखीन ते ज्ञानेंद्रियांच्याकडनं माहिती घेतं. आणखीन कर्मेंद्रियांना ते, आपलं बुद्धीला ते घेऊन जातं. बुद्धी काय निर्णय घ्यायचा तो घेते, आणि त्यानुसार कर्मेंद्रियांच्याकडे तो पाठवतो. कर्मेंद्रिय त्यानुसार काम करतात. मन जे आहे ते मध्ये संदेश वाहकाचं काम करत असतं. ज्ञानेंद्रियांकडनं माहिती घ्यायची आणि बुद्धीचे निर्णय इंद्रियांना म्हणजे कर्मेंद्रियांना पोचवायचे, हे त्याचं काम आहे. पण आता एक लक्षात घ्यायचं की हे जे मन नावाचं साधन आहे, मन हे इंद्रिय आहे, हे जर का साधन आहे तर त्या साधनालाच आपण मुळात शिकवलं कसं वागायचं ते, तर बुद्धीपर्यंत विचार न्यायची, माहिती न्यायची गरजच पडत नाही. मन तिथल्या तिथे निर्णय घेऊन टाकतं. जर का मनाला पूर्ण ट्रेन केलं आपण तर मन तसा निर्णय घेऊ शकतं. आणखीन त्याच्यामुळे बुद्धी शांत राहू शकते. बुद्धीला निर्णयांचं काम पडत नाही. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जे आहे तर ते त्यासाठी आहे. किंवा मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः हे जे म्हटलंय ते त्या दृष्टीने आहे. नाहीतर मन एकीकडे ओढताय, बुद्धी जे एकीकडे ओढतीये, अशा पद्धतीने त्यांची जर का मारामारी, खेचाखेची सुरू झाली तर रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग येऊन जातो.
पण तसं नाहीये. माऊलींनी सांगितलेलं आहे की मन आणि बुद्धीचं ऐक्य जर का असलं तर अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे. म्हणजे योग जो आहे, जीव ब्रह्मैक्याचा जो योग आहे, तर तिथे मन आणखीन बुद्धीचं जर का ऐक्य झालं, म्हणजे दोन्ही हातात हात घालून जायला लागले, दोन्हींचे निर्णय जर काही सारखेच असले, तर माणसाला परब्रह्माकडे जाणं म्हणजे तो विचार करणं, अखंड अनुसंधान ठेवणं हे खूप सोपं जातं. त्यासाठी मनाला वळवणं आपली संपूर्ण जी साधना आहे ती ह्या मनाला शिकवण्यासाठी आहे. आणि मग मन इंद्रियांचं नियमन जे करतं ना, ते कुठलीही गोष्ट पाहिली, आता म्हटलं की बुद्धीकडे घेऊन जातात आणि मग अनुकूल आणि प्रतिकूल असे ते विचार येतात. अनुकूल म्हटल्याबरोबर सुख वाटतं, प्रतिकूल म्हटल्याबरोबर दुःख वाटतं. अनुकूलाच्या बाजूला आपण धावतो, प्रतिकूलापासून आपण लांब धावतो. जे मला दुःखदायक वाटतं, आता मला जे दुःखदायक वाटतं ते दुसऱ्या कोणाला सुखदायक सुद्धा वाटू शकतं. म्हणजे विषय प्रत्यक्ष जर का आपण पाहिला तर तो सुख किंवा दुःख देणारा नाहीये. इतकंच कशाला, आता सध्या थंडीचे दिवस होते, खूप थंडी आपल्याला त्यावेळी नको, आता हीटर लावूया वगैरे, म्हणजे कोकणात नाही कधी गरज पडत, पण देशावरती नागपूर साईडला वगैरे खूप थंडी असते, तिथे हीटर लावावं असं वाटतं, ब्लँकेट घ्यावं असं वाटतं, म्हणजे तिथे उष्णता निर्माण करावीशी वाटते. आणि तेच उन्हाळ्यात काय होतं, आपल्याला गार जास्त बरं वाटतं. म्हणजे उष्णता काय किंवा टेम्परेचरचा कुठचाही जो गारवा म्हणा, उष्णता म्हणा, कायम सुख देणारं आहे का? ते सापेक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टी सापेक्ष आहेत. म्हणजे कधी तीच गोष्ट अनुकूल वाटते, कधी तीच गोष्ट प्रतिकूल वाटते. असं असल्यामुळे विषयात सुख नाही हे लक्षात घ्यायचं आणि सुख त्याच्या पलीकडला आनंदरूप ब्रह्मामध्ये आहे हे भान ठेवायचं. सगळ्याचा उपयोग परत परत त्या अनुसंधानाच्या साठी करायचा असतो. आता पुढे आपण विचार करूया याचा, की ही इंद्रिय जी आहे ती ज्ञान आणतात, अनुकूल प्रतिकूल हे आपल्याला वाटतं. आता मुळात आपल्याला त्याची आपल्या रिॲक्शन जी होते आणलेल्या गोष्टीबद्दल, तर ती कशामुळे होती, तर ती त्रिगुणांच्यामुळे होती. सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत, तर ती आपली रिॲक्शन कशी होईल तर त्याला कारणीभूत आहे. सत्वप्रधान जे अंतःकरण असतं, सत्वात सुखं संजायते म्हणून गीता म्हणते. का? याला कारण सत्वगुण जो असतो तर तो नेहमी सदाचाराचा विचार करतो, लोकांना कसं वाटेल ह्याचा विचार करतो. लोकांना कसं वाटेल म्हणजे लोक काय म्हणतील हा नाही, तर लोकांना न दुखवणं. अहिंसेची व्याख्या जी माऊलींनी केली आहे ती हेच आहे ना, की जगाची या सुखोद्देशे काया वाचा मानसे रहाटणे जे सरिसे ते अहिंसे रूप जाणं. म्हणजे जगाच्या सुखासाठी काया वाचा आणि मन ह्यांनी प्रयत्न करणं म्हणजे अहिंसा आहे. कोणाला न मारणं म्हणजे अहिंसा नाहीये. केवळ पॉझिटिव्ह अतिशय हा विचार आहे अहिंसेचा. आणखीन हा जो विचार आहे हा सत्वगुणाचा विचार. सत्वगुणी अंतःकरण अशा पद्धतीने विचार करू शकतं. नीती, न्याय, मर्यादा सत्वगुण पाळतं. दैवी संपदा जी गीतेत सांगितलेली आहे, दैवासुर संपत विभाग योग म्हणून जो अध्याय आहे, मला वाटतं 16वा आहे बहुतेक, तर त्याच्यात हे पूर्ण वर्णन आलेलं आहे. हे सत्वगुणाचं जे आहे, दैवी संपदा म्हणा, सदाचार म्हणा, शांती, हे सगळे सत्वगुणाचे आहे. ज्ञान सत्वगुणाच्यामुळे होतं, ज्ञान टिकणं सत्वगुणामुळे होतं. म्हणून सत्वगुण हा मोक्षाला अनुकूल आहे. यासाठी असं सांगितलं जातं की साधकांनी काहीही करून सत्वगुण कमवावा. ते साधनाचं साधन आहे. म्हणजे साधन करण्यासाठी, ईश्वराचं स्मरण करण्यासाठी सत्वगुण आवश्यक आहे. रजोगुण पण ईश्वराचं स्मरण करेल, पण कशासाठी करेल? मला काही देव ऐसी वासना. समर्थ म्हणतात, देव म्हणजे मला काही देव द्या, मला काहीतरी द्या, अशी सतत जी असते ती रजोगुणाची असते. म्हणजे रजोगुण पण करतो, तमोगुणाच्या ज्या असतात
तर त्या आणखीन वेगळ्याच असतात. तिथे पंचाग्नी साधनासारखी म्हणा, शरीराला अत्यंत कष्ट देणं, हे तमोगुणाच्या उपासनेचं स्वरूप आहे. आणि रजोगुणाचं जी उपासना असते तर ती नेहमीच जवळजवळ कायमच सकाम उपासना असते. मला काहीतरी त्याच्यातनं पाहिजे. आणि काहीतरी पाहिजे म्हणजे काय, माझ्यासाठी, ज्यांना मी माझं म्हणते त्यांच्यासाठी असंच पाहिजे, बाकीच्यांना नको मिळालं, हाही त्याच्या मागे विचार असतो. हे गुणांचं जे आहे तर हा नेहमी लक्षात ठेवावा, कारण 3 गुण हा विचार आपल्याला आपली शांती टिकवायला फार उपयोगी आहे. रजप्रधान जे आहे तर ते नेहमी जगाचा विचार करते, जगातनं मला काय मिळेल ह्याचा विचार करतं. अत्यंत लोभी असतं, मत्सर असतो तिथे, कारण तुलना असते. मलाच हवं असतं, लोकांना नको असतं. लोकांना मिळालं तर मत्सर वाटेल, मला का नाही मिळालं, त्याला कसं मिळालं, देवाच्या दरबारी न्याय नाही वगैरे सगळं जे आहे ते रजोगुणाचं असतं. आणखीन तमोगुण जो असतो तर तिथे आळस, तंद्रा, निद्रा, प्रमाद, प्रमाद म्हणजे घोडचूक, आणि ती सुद्धा जाणीवपूर्वक जवळजवळ केलेली, म्हणजे विवेक नसतो तिथे. आला हा करून टाकलं का संपलं, तिथे कसलाही विवेक नसतो. ही जी आहे ही तमोगुणाची आहे. म्हणून सत्वाचं जे वैराग्य आहे, शांती आहे, क्षमा आहे, औदार्य आहे, हे सगळं सत्वाचं आहे. रजाचं आपण पाहिलं, काम, क्रोध, लोभ, मोह, अनादि मोह वेगळा, तो तमोगुणाचा आहे, अज्ञानाचा आहे. पण मोह म्हणजे एखाद्या गोष्टीची आसक्ती, ही आसक्ती जी आहे ही रजोगुणाची असते. आणखीन तिथे लोभही असतो खूप. तमोगुणाचं आपण पाहिलं, गीतेत सांगितलेलं आहे की सत्वात संजायते ज्ञानम, सत्वाच्यामुळे ज्ञान येतं. रजसा लोभमेवच, रजोगुणांनी लोभ वगैरे निर्माण होतात. आणखीन त्यामुळे पाप करण्याकडे प्रवृत्ती होते. लोभाच्या एकदा हाती गेलं, एकदा मत्सराच्या, एकदा क्रोधाच्या हातात गेलं तर माणूस काय करेल सांगता येत नाही. हे आकाशाचे गुण म्हणतात. कारण आकाश जसं सगळीकडे व्यापून असतं, तसे जेव्हा क्रोध येतो किंवा काम, क्रोध, लोभ हे जे आहेत ही संपूर्ण शरीर व्यापतात. याचा अर्थ सगळ्या शरीरावरती परिणाम करतात. संतापाला काय होतं, संपूर्ण कापायला लागतं, रक्त असं उसळतं, लाल होतो माणूस, हे सगळ्या शरीरावरती परिणाम होतात. म्हणून त्याला आकाशाचं म्हटलेलं आहे. या संपूर्ण शरीर व्यापून जे जातात दोष, तर ते आकाशाचे आहेत असं त्याला म्हटलंय. हे थोडासा आपण बाजूला गेलो, पण हे रजोगुणाचे आहे. आणखीन तमो गुणाच्यामुळे काही होत नाही, तर निद्रा आणखीन आळस ह्याच्यात आयुष्य तेवढं वाया जात. त्यांनी केलं तर तो पापच करेल, त्याच्या हातनं पुण्य फार क्वचित होईल तमोगुणाच्याकडनं, कारण त्याला विवेकच नसतो. आणि सत्वगुणाच्याकडनं मात्र होण्याचा जास्त संभव असतो. याच्यासाठी पण मी म्हणेन की दासबोधातले 3 गुणांचा 3 समास आहे, रजोगुण लक्षण, तमोगुण लक्षण वगैरे. ते वाचावे, त्याच्यात खूप आपल्याला डिटेल मिळेल. किंवा गीतेमध्ये 18व्या अध्यायात आहेच त्रिगुणांचं. आणखीन गुणत्रय विभाग योग म्हणून पण अध्याय आहे, तोही पाहावा, की ज्याच्यात ह्या गुणांचं आपल्याला पूर्ण वर्णन मिळतं. आता हा सगळा विचार जो आहे तर ह्या 3 गुणांपासून सृष्टीची निर्मिती आपण पहिल्या प्रकरणात पाहिलं होतं, की 3 गुणातल्या तमप्रधान मायेपासून किंवा तमोगुणाचा प्राधान्य असलेल्या प्रकृतीपासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली आहे. तमोगुण जड आहे, अचेतन आहे, स्थिर आहे, म्हणून ही सृष्टी त्याच्यापासून निर्माण झालेली आहे असं शास्त्रकारांनी आपल्याला बसवून दिलेलं आहे. आता ह्या सगळ्या ज्या गुणांचा विचार आहे
इंद्रिय काय, सगळ्या गोष्टी या पंचमहाभूतात्मक आहेत. हा कशाला विचार मांडलाय पुन्हा? हा आपल्याला सतत विचार करायला लागतो की ह्या सगळ्या गोष्टी, इंद्रिय काय, मन काय, सगळं पंचमहाभूतात्मक आहे. याचा अर्थ ते शाश्वत नाहीये, ते कधीतरी निर्माण झालाय. त्याच्या मागचं जे अधिष्ठान रूप ब्रह्मचैतन्य आहे त्याच्यावरती नजर ठेवायची. आणि त्याच्यावरती जर का आपण नजर ठेवू शकलो तर आपली साधना होते. प्रत्येक पदार्थ दिसत असताना आपण जर का त्याचं पृथक्करण करत गेलो तर आपली उत्तम साधना होऊन जाते. म्हणून आता इंद्रिय सुद्धा तशाच पद्धतीने आहेत. हे विचार करायचा आता ह्याच्याबद्दल की घटाचं आपण नेहमीच उदाहरण घेतो की माती हे घटाचं उपादान कारण आहे. म्हणजे मातीचा घट बनतो. मातीत कुठले गुण आहेत? पृथ्वी तत्वाची आहे. पृथ्वी तत्वाची असल्यामुळे बाकीच्या 4 भूतांचे पण गुण आहेत त्याच्यात, म्हणजे ती पंचभौतिक आहे. ज्या अर्थी ती पंचभौतिक आहे त्या अर्थी ती अचेतन आहे, ती मिथ्या आहे. आता घट मातीमुळे निर्माण झाला. माती नसली तर घट होणार नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुन्हा तो शाश्वत नाहीये. म्हणजे दिसणारा जो हा घट नावाचा पदार्थ आहे तो मिथ्या आहे. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करता येतो. आणि हा विचार करण्याचं आपल्याला हे महाभूत विवेक शिकवतो. हे जे निर्माण झालंय तर ते सदैव सौम्य इदम अग्रे आसीत ह्या पद्धतीने श्रुतीत सांगितलंय की हे जे आता दिसतंय त्या जगाच्या मागे केवळ सत तत्व होतं आणि त्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, वाणी, हे सगळं येतं. आणखी हे सगळं जे आहे ते इदम ह्या एका शब्दाने सांगितलं जातं. आपण इदम त्याचा विचार केला थोडा की हे, हा, ही वगैरे. पुढे सदैव सौम्य इदम अग्रे आसीत ही जी श्रुती आहे ह्याचा विचार केलेला आहे. तो 19व्या श्लोकापासून त्याचा सुरुवात झालेली आहे की तिथे सांगितलेलं आहे ह्याच्यात छांदोग्यात ती कथा येते की आरुणी म्हणजे उद्दालक तर त्याच्या पुत्राला म्हणजे श्वेतकेतूला तो उपदेश करतो. उपदेश करताना आधी तो सांगतो की सत एव सौम्य इदम अग्रे असे. या सृष्टीच्या पूर्वी केवळ सत होत. एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अखंड एकरस वगैरे वगैरे मोठं पाहिलं तिथे माळच्या माळ आहे शब्दांची. आणि ही जी आहे अशा पद्धतीचं ब्रह्म फक्त होतं आणि नामरूप नंतर प्रकट झाली. म्हणजे नामरूप जी आहेत ती भौतिक पदार्थांना आहेत. ब्रह्म एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याला नाव द्यायला, नाव ठेवायला वगैरे कोणीही नसल्यामुळे ते अद्वितीय आहे, केवळ एकमेव आहे. प्रत्येक पदार्थ जर का आपण पाहायला गेलो तर त्याच्यात 3 प्रकारचे भेद सांगितले: स्वगत, सजातीय आणि विजातीय. स्वगत म्हणजे स्वतःमध्ये असले. आता एखादा आपण जर का फळ घेतलं, समजा आंबा घेतला, तर आंब्याला साल असतं, मध्ये गर असतो, त्याच्यात पाठी असते. म्हणजे हे आंबा या फळात असलेले स्वगत भेद झाला. त्याच्यानंतर जर का आपण विचार केला की फळं ही एक जात आहे, मग आंबा, केळ, सफरचंद, चिक्कू प्रत्येक फळामध्ये भेद आहे. हा सजातीय भेद आहे. फळं ही जर का एक जात आपण घेतली तर त्या जातीतल्या अनेक पदार्थ असतात. म्हणजे इथे जिथे एक जाती म्हटल्यानंतर त्या जातीमध्ये अनेक पदार्थांची मिळूनच ती होते. जेव्हा एक त्याच्या गुणधर्म सारखा असतो, फळ आहे, तर तेव्हा ती फळं ही जाती होते, वृक्ष ही जाती आहे, मानव जाती आहे. अशा पद्धतीने जाती होते जी समूहात असते. हा विजातीय भेद, आपलं सजातीय भेद तिथे नाही. आणि विजातीय भेद म्हणजे आपण फळाचं उदाहरण घेतोय. फळाच्या पेक्षा दगड वेगळी जाती येते, वृक्ष वेगळी जाती येते, पानं
वेगळी येते. म्हणजे अशा ह्याने प्राणी जर का घेतले तरीही वेगळी जाती येते. म्हणजे हे विजातीय भेद झाले. स्वगत भेद म्हणजे स्वतःमधले, सजातीय भेद म्हणजे एका जातीमधल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये असलेले भेद, आणि विजातीय भेद म्हणजे वेगळ्या जातीच्या पदार्थातले भेद. असे हे जे 3 भेद आहे हे प्रत्येक भौतिक पदार्थात आहे. भौतिक म्हणजे भूतांपासून निर्माण झालेले, म्हणजे पंचमहाभूताचे. त्यांच्यात हे 3 भेद सतत आपल्याला दिसतात. पण ब्रह्म हे एकमेव अद्वितीय हे सांगितलेलं. एकम एव अद्वितीय. हे एक म्हणून जो शब्द आहे तर तो ऐक्य सांगतो, केवळ एक. तिथे स्वगत भेद नाहीसा केलेला आहे. एक म्हटल्यानंतर त्याच्यात संपूर्ण निघोट म्हटलेलं आहे, पूर्ण एकरस म्हटलेलं आहे. त्याच्यात स्वगत भेद नाहीये. एव तिथे निश्चय आहे. एकम एव तो सजातीय भेदाची शक्यता दूर करतो. आणखीन अद्वितीय म्हणजे तिथे विजातीय भेद पण नाही. अशा पद्धतीने हे जे भेद आपल्याला सांगितलेले आहे तर ते ब्रह्माला लागू नाहीयेत असं सांगितलेलं आहे. आता का नाही लागू होत? तर ह्याला कारण असं आहे की ब्रह्माला अवयव नाहीये, म्हणजे ब्रह्म निरवयव आहे. निरवयव आहे याचा अर्थ काय आहे? अवयव म्हणजे कण. जी गोष्ट इंद्रियांना जाणवते तर ती कणांपासून बनलेली आहे. अत्यंत सूक्ष्म असतील कण, पण कणांपासून बनलेली. ब्रह्म कुठलाही असा कण नाहीये, आणि कणांपासून बनलेली नसल्यामुळे ती अवयव शून्य असं म्हणतात. निरवयव म्हणतात त्याला. निराकार त्यामुळे आहे ती. त्यामुळे तिथे अंश अंशी पण नाही, त्याचे भाग पाडता येत नाहीत, म्हणून त्याला कसलाही भेद नाही. हे एवढं लक्षात घ्यायचं. मला वाटतं वेळ आता आपली संपलेली आहे, तर थांबूया आपण. 21 पर्यंत आपले झालेले आहेत आज. काही प्रश्न असले तर बोला. हरिओम. हा बोला रेणुका. मावशी, शशांक बोलतोय. हा मला एक विचारायचं आहे की अशी मांडणी आहे की एका भूतापासून दुसरं भूत तयार झालं, जसं हो तेजापासून आप म्हणजे पाणी तयार झालं. पण तेजापासून आप तयार होणं कसं शक्य आहे? कारण उष्णतेमुळे तर ते पाणी राहणारच नाही ना, असा आपला अनुभव आहे. तर मग हे कशी आहे, मांडणी आहे? भौतिक नाहीये एवढं लक्षात घ्या. म्हणजे तिथे पंचीकरण झालेलं नाहीये. पंचीकरण झाल्यानंतरच आणखी मुख्य सांगताय त्याला कारण की हे जी उत्पत्तीची सांगितलेलं आहे, त्यांनी आकाश निर्माण केलं, तो आकाशात शिरला. त्यांनी वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. तेज निर्माण केलं, तेजात शिरला. हे जे तो आत शिरला तर ते ध्रुव म्हणजे धारणा करणं, म्हणजे त्याचा प्रत्येकाचा वेगळा गुण टिकवून ठेवणं, ते एकमेकात मिसळून न देणं, हे त्याच्यामुळे होतं. शास्त्र हे सांगतं की आतमध्ये ब्रह्माचा प्रवेश आहे, ईश्वराचा प्रवेश आहे, आणि त्याच्यामुळे प्रत्येक पदार्थ जरी विरुद्ध धर्माचे असले तरी ते आपापलं हे टिकवून ठेवतात गुण. पण मग एका भूतापासून दुसरं भूत तयार झालं अशी मांडणी कशी काय? ते नाही कळलं मला अजून पण. आता शास्त्र आहे, तयार झालं म्हणजे व्यक्त व्हायला लागलं. कसं हे आपल्याला विचारण्यात काही अर्थ नाहीये फारसा. याला कारण सांगते की हा सगळा अध्यारोपाची मांडणी आहे मुळात. अच्छा. आकाशापासून वायू निर्माण झाला म्हणजे हे आपण सूक्ष्माकडून स्थूलाकडे यायला लागलो, एवढं लक्षात घ्यायचं फक्त ह्याच्या. जर का आपण क्रम पाहिला तर आकाश सगळ्यात सूक्ष्म आहे, त्याच्याहून वायू थोडासा स्थूल आहे. म्हणजे वायू हालचाल झाली तर इंद्रियांना जाणवतो, एरवी जाणवत नाही. म्हणजे जाणवतो तो सुद्धा पंचीकृत जाणवतो, अपंचीकृत जाणवत नाही आपल्याला.
कुठचंच जाणवत नाही. पण पंचीकृत सुद्धा वायू आपल्याला एरवी कळत नाही. जर का स्तब्ध असला तर वायू कळत नाही आपल्याला. मग त्याच्याहून स्थूल तेज येतं, हम्म. त्याच्याहून स्थूल जल येतं, बरोबर आहे, आणि बरोबर. पृथ्वी त्याच्याहून स्थूल येते. म्हणजे ह्या पद्धतीने ही विचार मांडणी केलेली आहे संपूर्ण. बरोबर. म्हणजे काका म्हणतात तसं होय म्हणायचं आहे त्याला आणि श्रद्धेने ते समजून घे. करेक्ट. हे ह्या काही गोष्टींना होयच म्हणायला लागतं. तिथे कसं हा प्रश्न नाही विचारायचे काही काही बाबतीत तरी. म्हणजे हे लॉजिकल अशा ह्यानी आहे की सूक्ष्माकडून स्थूलाकडे आलेले आहेत. आणखीन म्हणून प्रत्येक भूताचे गुण पुढल्या भूतात उतरलाय. हे कार्यामध्ये कारणाचे गुण येतात हे त्यांना सांगायचं आहे. आणि प्रत्येकाला अस्तित्व जे आलेलं आहे ते ब्रह्म हे त्यांचं मूळ कारण आहे. म्हणून अस्ति हे तिथे आलेलं आहे. सत पासून अस्ति आलेलं आहे. हे पुढे येणार आहे, त्यामुळे आता बरोबर. मी सांगितलं नाही. पण अस्तित्वाचा गुण हा त्याच्यात ते शिरलेलं असल्यामुळे, त्याचा आविष्कार असल्यामुळे तिथे आलेला आहे. आणि वेगवेगळं अस्तित्व जे टिकतंय ते त्याच्या धारणा शक्तीमुळे टिकतंय. बरोबर. आणि मग त्याच्यातूनच अस्ति भाती प्रिय ही मांडणी आहे ना पुढे. हा, अस्ति भाती प्रिय ही जी आहे ही आणखीन वेगळी आहे थोडी. ब्रह्माचे जे सच्चिद आनंद आहेत तर त्या सच्चिद आनंदापासून जेव्हा पदार्थ निर्माण होतात ते ईश्वरी सत्तेत निर्माण होतात. निर्माण झाल्यानंतर त्यांना अस्ति म्हणण्यात येतं. आणि जे अस्ति तेच भाती, म्हणजे जे असतं तर त्याचं ज्ञान होऊ शकतं. आणि ज्याचं ज्ञान होतं त्याच्यापासूनच आपल्याला आनंद होऊ शकतो. ज्ञान न होता आनंद आपल्याला कधीच होणार नाहीये. म्हणून बरोबर. अस्ति भाती प्रिय हे जे आहे हे ब्रह्माच्या म्हणजे ईश्वरी सत्तेत येतं. अच्छा. आणि नाम रूप ही जी आहेत तर ही मायेच्या प्रांतातली आली, जी कायम बरोबर. टिकणारी नाहीयेत. अस्तिभाती प्रिय सच्चिदानंदात जाऊ शकतं, पण नामरूप कुठे जाणार आहेत? मुळात ती आलेलीच नाहीये. म्हणून ती मायेच्या प्रांतातली. बरोबर. ठीक आहे. हॅलो. हा हा, मला असं विचारायचं आहे, ब्रह्म निराकार आहे हा पण तेच ब्रह्म स्थूल देहात आकार घेतं. ब्रह्म आकार नाही घेत, मग? ब्रह्म व्यापून असतं. आकाश आता हे इथे तांब्या आहे माझ्याकडे. हो. आकाशाने ह्याचा आकार घेतलाय का ह्या स्टीलच्या ह्याच्यात आकाश अडकल्यासारखं झालंय? आकाश ह्या स्टील मध्ये आहे की नाही? आहे ना. आहे ना, बरोबर आहे. आहे ना. भिंत जरी हो. असली तरी त्याच्यातही आकाश आहे की नाही? खिळा हो. किती सहज जातो, लाकडात जातो. हो. कितीही जरी आपल्याला घन पदार्थ दिसला तरी आकाश आहेच. ऍटम मध्ये आकाश आहे की नाही? हो. त्याच्यात हो. कितीची अशी घन पदार्थ आहे? पोकळीच जास्त आहे, त्याच्यात आकाशच आहे. मग आकाशाने तो आकार धारण केला असं आपण म्हणतो का? नाही. आकाश निरवयव आहे, निराकार आहे. ते आकार धारण करत नाही. तर ते आपल्याला वाटतं की त्यांनी त्या भांड्याचा, त्या मडक्याचा, त्या घराचा आकार धारण केला. वास्तविक ते आकार धारण करत नाही. हो. ते सगळीकडे व्यापून आहे. मी खुर्चीत बसलीये, माझ्या खुर्चीच्या खाली पण आकाश आहे, खुर्ची आकाशात आहे. हो. ओके. ठीक आहे. चला थांबायचं मग. प्रियांका. हो. प्रश्न नाहीयेत मग थांबायला हरकत नाही. हो. श्लोक घेते. हरिओम. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया संमोह जो वाढला
अज्ञानांधजनासी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विनती हीच असे न मागत तुझे भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.